शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी विवेक दिलीप कोरा या परप्रांतीयाला आज विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश A.I. पेरमपल्ली यांनी 5 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी काम पाहिलं। पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसमवेत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होती। दरम्यान पीडित मुलगी एकटी घरी असताना परप्रांतीय विवेक दिलीप कोरा यानं 31 जानेवारी 2025 आणि 6 फेब्रुवारी 2025 या दिवशी विनयभंग केला होता। यानंतर आरोपी विवेक कोरा हा पळून जात असताना जमावानं आरोपीला पकडून शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव यांनी या प्रकरणी तपास करून आरोपी विवेक कोरा याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारी वकिलांचे युक्तिवाद, घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून आज विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश A.I. पेरमपल्ली यांनी परप्रांतीय आरोपी विवेक कोरा याला 5 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी दिली। यातील आरोपी हा वेस्ट बेंगॉलचा असून एका 12 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला आज शिक्षा ठोठावली। ती मुलगी रेल्वे रुळाजवळ आपल्या कुटुंबासह राहत होती आणि हा आरोपी रेल्वे रुळावर जाऊन तिथून तिला हातवारी करून बोलवायचा आणि आपली पॅन्ट खाली करून तो आपला प्रायव्हेट पार्ट तिला दाखवत होता, अशी तक्रार मुलीने आईकडे केली, फिर्यादी जे आहेत त्यांच्याकडे। आणि हा प्रकार 2दा घडला, 31/1/25ला एक आणि 6/2/25ला। दोन्ही वेळा असाच प्रकार झाल्यानंतर दुसऱ्या प्रकाराच्या वेळेला फिर्यादीनं म्हणजे मुलीच्या आईनं वडिलांना बोलवून घेतलं आणि वडिलांनी पाठलाग करून त्याला पकडलं आणि जमलेल्या लोकांनी पकडलं। त्यावेळी त्याला बरीच मारहाण पण तिथे झाली आणि मग पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आलं। त्यावेळी त्याचं नाव विवेक कोरा आहे असं सांगितलं त्यानं। या प्रकरणी मी एकूण 7 साक्षीदार तपासले। मुलगी, मुलीची आई आणि शेजारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या यामधल्या। तसंच मुलीच्या घरी CCTV कॅमेरे बसवलेले होते, त्यांचं फुटेज त्या 2 दिवसांचं घेतलं गेलं पेन ड्राईव्हमध्ये पंचनामा करून आणि तो टेक्निशियन पण आम्ही तपासला। या सर्वांच्या साक्षी ग्राह्य धरून माननीय पेरमपल्ली साहेबांनी 5 वर्ष सक्त मजुरी आणि रुपये 10,000 दंड, 10,000 दंड न भरल्यास 3 महिन्याची साधी कैद असं BNS कलम 74 खाली शिक्षा ठोठावली। या खटल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव, सायबर शाखेकडील तंत्रज्ञ योगेश चव्हाण, साक्षीदार कुंदन मोहिते आणि पैरवी अधिकारी शंकर माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।